नागपुर के नागरिकों के लिए एक अच्छी खबर। 13 से 15 जनवरी तक नागपुर के यशवंत स्टेडियम में मशहूर नाटक जानता राजा का मंचन किया जाने वाला है। खास बात तो ये है कि ये नाटक सभी नागरिकों के लिए निःशुल्क है। प्रशासन का अनुरोध है कि बड़ी संख्या में नागरिक इस नाटक को देखने के लिए आए। सांस्कृतिक कार्यालय महाराष्ट्र और नागपुर जिलाधिकारी कार्यालय के संयुक्त तत्वावधान में महानाट्य जानता राजा का नागपुर में मंचन होगा। इसके लिए प्रशासन ने तैयारी भी शुरू कर दी है। शहर के बीचों बीच स्थित यशवंत स्टेडियम में 3 दिन इस भव्य नाटक का मंचन किया जाएगा। जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने नागपुर के नागरिकों से इस नाटक को देखने के लिए बड़ी संख्या में उपस्थित रहने की अपील की है। येत्या 13, 14, 15 या तारखेला नागपूर जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक कार्यालय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या आणि जिल्हा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने एक महानाट्य जानता राजा या नाटकाचं सादरीकरण या 3 दिवसामध्ये होणार आहे। यशवंत स्टेडियम जे आपल्या नागपूरच्या सेंटरमध्ये यशवंत स्टेडियम आहे तिथे 13 तारखेला संध्याकाळी 5-5:30 वाजता याचं उद्घाटन आहे आणि याचं उद्घाटन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, सांस्कृतिक कार्यालय मंत्री महोदय यांच्या हस्ते इथे होणार आहे आणि सगळ्या तयारी जवळपास संपत आलेल्या आहे। याचे पासेससुद्धा आपण आज संध्याकाळपासून वाटप करणार आहे। सगळ्या नागपूरकरांना माझी विनंती आहे की या 3 दिवस आपल्या सहकुटुंबासह येऊन मोठ्या प्रमाणामध्ये इथे येऊन आम्ही जवळपास 10 ते 12 हजार नागरिक बसेल अशी व्यवस्था यशवंत स्टेडियमला केलेली आहे। तरी सगळ्यांनी माझी विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या मुलांना आणि सगळ्या परिवारासह या महानाट्याचा आस्वाद घ्यावं आणि हा शो जो नागपूरमध्ये इनॉग्रेशन होत आहे याला आपल्याला एक सगळ्यांना मिळून याला ग्रँड सक्सेस आपल्याला करायचा है। थैंक यू। महाराज के राज्याभिषेक के 350 साल पूरे होने पर पूरे राज्य में महानाट्य का आयोजन किया जा रहा है। खास बात ये कि इसकी शुरुआत नागपुर से ही हो रही है। मी महाराष्ट्र सरकारचा सर्वप्रथम धन्यवाद देतो की महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण महाराष्ट्रभरात महानाट्यांचं आयोजन आहे। त्याचं उद्घाटन नागपुरातनं होत आहे। नागपुरात जानता राजा येतो आहे। अनेक दिवसांपासून लोकांची इच्छा होती हे नाटक बघण्याची, ते शासन पूर्ण करत आहे। मी या माध्यमातून नागपूरच्या जनतेला आव्हान करतो आहे की 13, 14, 15 संध्याकाळी 6 वाजता यशवंत स्टेडियमला हे नाटक आहे। हे निःशुल्क आहे, पण पासेस घेऊन इथे यायचं आहे। त्यामुळे आपण निश्चित याल असा मला विश्वास आहे। मी त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्रालय असेल, माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, यांचं मी मनापासून नागपूरच्या जनतेतर्फे आभार व्यक्त करतो की याची सुरुवात ते नागपुरातनं करत आहे। त्यामुळे परत एकदा या सगळ्या नाटकाला शुभेच्छा देतो आणि नागरिकांना आव्हान करतो की 13, 14, 15 आपण या महानाट्याचा आस्वाद घेण्याकरता, हे महानाट्य बघण्याकरता आणि महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या सर्व ज्या काही गोष्टी त्या सगळ्याच्या घडल्या ते बघण्याकरता, त्याचं जिवंत रूप बघण्याकरता आपण इथे यावं एवढीच विनंती करतो।